आणि आता एक राजकीय बातमी आहे। पिंपरी चिंचवडमध्ये पार्थ पवार यांनी नाना काटे यांची भेट घेतली आहे। नाना काटे आमदार झाले पाहिजेत अशी सर्वांचीच इच्छा असल्याचं पार्थ पवार यांनी म्हटलंय। भविष्यामध्ये काय होणार ते पाहू, दादांशी बोलून निर्णय घेऊ असं देखील पार्थ पवार म्हणाले। तर पिंपरीमध्ये महायुती टिकवायची असल्यास पार्थ पवार यांनी काही वक्तव्य करणं टाळा। भाजप चिंचवड मतदारसंघावरील दावा कधीही सोडणार नाही। पार्थ पवारांच्या वक्तव्यानंतर भाजप आमदार अमित गोरखे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। सगळ्यांची इच्छा आहे की नाना आमदार व्हायला पाहिजे। माझा आणि नानांचे संबंध अनेक वर्षापासून चांगले आहेत। अनेक वर्ष मी त्यांच्या वाढदिवसाला येत राहतोय आणि आजपर्यंत मी त्यांना शुभेच्छा द्यायला आलोय पर्सनली। आमदारकीचा विषय तो आपण नंतर बघू। आम्हाला करायचंच आहे आणि आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे करून दाखवायचं। तर बघू आता फ्युचरमध्ये काय होतं। याबाबत तुम्ही दादांशी चर्चा करणार आहात? तो विषय मी आणि दादा बोलून तुम्हाला कळवतो। माननीय पार्थ पवारांना सांगू इच्छितो की खरं ही आपली महायुती आहे आणि महायुती जर खऱ्या अर्थाने टिकवायची असेल तर असे स्टेटमेंट आपण टाळले पाहिजे आणि महायुतीचा धर्म पाळणं आपल्या सगळ्यांचंच कर्तव्य आहे। कारण चिंचवड मतदारसंघात आपल्याला माहिती आहे माननीय लक्ष्मणजी जगताप जे आमचे नेते होते त्यांचा हा खऱ्या अर्थानं भाजप आणि जगतापांचं काम त्या भागात खूप प्रचंड आहे आणि हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो। त्यामुळे भाजप हा मतदारसंघ कधीही सोडू शकणार नाही।